नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नेक डिझाईन, ते पण ब्लाऊजसाठी। तर बघा, खूप सुंदर अशी आपली डिझाईन होणार आहे। तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला डिझाईन सांगणार आहे। आणि उंचीला आपण जॉईंटच्या बाजूनी 10चं घेऊया। एक बॉक्स बनवायचा आहे 2.5 चा। आता आपण एक राऊंड शेप देऊन देऊया। ओके, तर आपला हा जो डिझाईन आहे राऊंड शेप मध्ये आहे। आता 1 इंच आपल्याला हा कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे। ओके, बॅक साइडनी आपल्याला तो कॅनव्हासचा गळा ड्रॉ करायचा आहे। आपला गळा तयार झाला आहे गोल। आता आपण जे अस्तर कटिंग केलेलं होतं बॅक साइडचं, त्याच्यावर हे कॅनव्हास ठेवायचा आहे। सेंटर कट करून घेऊया। गळ्याचा कॅनव्हासचाही सेंटर कट करून घेऊया। याच्यावर अगोदर फक्त अस्तरावर आपल्याला हा कॅनव्हास ठेवायचा आहे। याला कपडा वगैरे अटॅच करायचा नाहीये कॅनव्हासला। आपण एक सेंटरला शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं, त्याचाही सेंटर कट करून घेऊया। खालच्या साइडनी सेंटर कट करून घेऊया। आता हे फॅब्रिक सरळ ठेवायचं आहे। सरळवर हे कॅनव्हास लावलेला अस्तर ठेवायचं आहे। आता सेंटर शिलाई आपण मारून घेऊ। ओके, आता आपण काय करू, हा जो गळा आहे ड्रॉ केलेला तो स्टिच करून घेऊ। घेतला। आता आपण खालच्या साइडनी अर्धा इंचावर एक शिलाई मारून घेऊ। एक्स्ट्राचा कपडा कट करू। आता हे जे ड्रॉ केलेलं होतं, स्टिचिंग केलेलं होतं, त्याच्या शिलाईच्या आतमधून अर्धा इंचा कपडा कट करू। ओके, कट मारून गळा पलटी करून घेऊया। आता आपण गळा पलटी करून घेऊ। तर खालच्या साइडने आपण दाब शिलाई मारून घेऊ। आता गळ्याचा राऊंड आपण शिलाई मारून घेऊया। ओके, आता बघा, आपण कडा शिलाई मारून घेऊया किनारी। बघा, आता तुम्ही बोलत असाल हा तर गोल सिंपल गळा आहे, तर ह्या सिंपल गळ्यालाच मी अट्रॅक्टिव्ह गळा बनवणार आहे। तर तुम्ही आता काय करायचं, हा जो राऊंड आहे तर कॅनव्हासवर आपल्याला परत एकदा गळा ड्रॉ करायचा आहे। तर बघा, मी ह्या गळ्याचा शेप कॅनव्हासवर पुन्हा ड्रॉ करणार आहे। सेम तसाच बनवायचा, बिलकुल थोडासा इकडे तिकडे नाही हलवायचा। तर हे बघा, मी ड्रॉ केला आहे। आता आपल्याला काय करायचं, आपली जी उजवी साईड आहे हाताची, आपण जर साडी घालतो त्यावेळेस आपली जो पदर असतो तो आपल्या डाव्या साईडला येत असतो हाताला। तर आपण लक्षात घ्यायचं का आपल्या उजव्या हाताला आपल्याला ती डिझाईन बनवायची आहे। तर हा आपल्या गळ्याचा सेंटर आहे। तर आपल्याला 2 इंच 2.5 इंचाचा एक राऊंड शेप बनवायचा आहे उजव्या हाताला, बरं का। हा सेंटर आपण घेतलेला आहे। त्यापेक्षा आपल्याला 1 इंच पुढे पुन्हा कटिंग करायचं। आता हा 2.5 इंचाचा शेप आपण कट करून घेऊया। ही साईड त्याच रेषेवर कट करायची। बघा, तर एकदा व्यवस्थित पुन्हा चेक करून घ्यायचा बरोबर आहे की नाही आहे। ओके, म्हणजे हा आपला झाला सेंटर। एकदा रेष मारून घेऊ। हे बघा, हा आपला सेंटर आहे। 1 इंच आपण इकडे वाढवलेले आहे।
पहिले अगोदर कट केला आणि हा जो सेंटर आहे तिथून 1 इंच पुढे ठेवून कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा पूर्ण गळा राऊंड हाय कट करायचा, फक्त हीच पट्टी आपल्याला ठेवायची आहे. आता या पट्टीला आपण कपडा अटॅच करून घेऊया. मी अर्धा इंच कपडा जास्त ठेवून कटिंग करत आहे. एक सेंटर टिप मारून घेऊया, त्यानंतर फोल्ड करायचा आहे. त्यानंतर आपण फोल्ड करून घेऊया. मारायचे राऊंडच्या वळवायच्या ठिकाणी. आता हा आपण एक्स्ट्राचा कपडा करून घेऊया. अर्धा इंच आपल्याला अशी शिलाई मारायची आहे. ती कशी ते सांगते. आपल्याला ह्या कपड्यावर व्यवस्थित आपला नेक ठेवायचा आहे. हा गळा पहिले मॅनेज करा सेंटर वगैरे ठेवून. इकडे पिन मारून घेऊया आपण. बघा, गळ्याचा सेंटर पाहायचा आणि हा जे आकार आपल्याला ह्या टाचनच्या साह्याने अटॅच करायचा. व्यवस्थित असं आपण बघायचं. सांगितल्याप्रमाणे मी अर्धा इंच शिलाई आपण ह्या ज्या आकाराच्या मधून घेत आहोत. याही साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे. आता आपण सेंटर चेक करायचा. मध्य सेंटर कोणता आहे आपला गळ्याचा. इकडून स्ट्रेट शिलाई घ्यायची. ओके, आता हे पिन काढून घेऊ आपण. हा पॅच आपण मध्ये पलटी करून घेऊया. या शिलाईच्या आतमधून आपल्याला थोडीशी कट करायचे आहे कपडा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा गळा सांगत आहे. तुम्ही नक्कीच तसा ट्राय करा शिवायचा. नॉर्मली आपण कट मारून घेऊया. या साईडने आपल्याला खूपच कमी कपडा ठेवायचा आहे. थँक्यू. थँक्यू. आता आपण ही गळ्याचा पार्ट मध्ये पलटी करून दाब शिलाई मारून घेऊया. व्यवस्थित असं तुम्ही फिनिशिंग मध्ये द्या. तुम्ही बघू शकता आपला गोल गळा आहे तो पण राहिलेला आहे आणि हा जे आकाराचा तो पण गळा आपला बनला आहे. आता हे जे साईडचा कपडा आहे आपण तो व्यवस्थित कट करून घेऊया. आता आपण न्यूजपेपर घेऊया. न्यूजपेपर घेतल्यानंतर हा जो आपला गळा निघालेला आहे बाहेरचा तो सेम ड्रॉ करून घ्यायचा. व्यवस्थित असा ठेवायचा. पेपरचा हा सेंटर आहे. आपला सेंटरचा पॉइंटही सेम व्यवस्थित ठेवायचा आणि हा 2.5-3 आपला आला पाहिजे गळ्या रुंदी. ही अशी व्यवस्थित ठेवून बघायची. असं एकदम प्रॉपरली मेजरमेंट ठेवल्यानंतर आपण हा शेप त्या न्यूजपेपरवर ड्रॉ करून घेऊया. बिलकुल चुकवायचा नाही. जर तुम्ही ही फिनिशिंग चुकवली तर तुमचा गळा नक्कीच चुकेल. व्यवस्थित असं
मॅनेज करा. हे बघा, आपला आकार एकदम छान व्यवस्थित आलेला आहे. प्रत्येकी 2-2 इंचाचा डिफरन्स आलेला आहे. गळा पण आपला व्यवस्थित बनलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, बघा हे ड्रॉ केलेलं आहे. आपण थोडासा पेपर याचा बाजूला काढून घेऊ, म्हणजे आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे ती आपल्याला व्यवस्थित करता येईल. ओके, आता आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते घ्यायचे आहे. प्रत्येकी बघा मी किती शेप घेतला आहे, 3.5 एक मेजरमेंट घेते. हे चौकोन बॉक्सला आपण त्रिकोण मध्ये कन्वर्ट करूया. ओके, बघा प्रत्येकी असा ठेवायचा आणि ह्या गळ्याच्या शेप मध्ये स्टिच करत चालायचं. हे चारही पॉइंट आपल्या इकडे अटॅच झाले पाहिजे आणि या पद्धतीने. या साईडने असे, या साईडने असे. हे पॉइंट आपल्या एकावर एक असे व्यवस्थित आले पाहिजे. खरं तर तेच मॅनेज करत चाल. तुम्ही बघू शकतात की आपण डिझाईन तयार केलेले आहे. आता हे पार्ट आपले ओपन होणार आहे, तर आपण एक नॉर्मली छोटे छोटे टाके याच्यावर देऊन टाकूया. आता हे स्टिच करण्याचं कारण असं की आपण मोती त्याला लावणार आहे, मणी त्याला लावणार आहे. ओपन होऊ नये म्हणून आपण मशीनचे एक टाका मारून द्यायचा. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे. आता आपण जो बॅक पार्ट तयार केलेला होता तो आपण त्याच्यावर ठेवूया. तर व्यवस्थित असं मॅनेज करा. हा आपला पॉइंट आपण ठेवलेला होता तो बघायचा. व्यवस्थित असं मॅनेज करून घ्या. अगोदर आपण हा पार्ट मॅनेज करून घेऊया. तुम्ही बघू शकतात. आता तुम्ही पुन्हा एकदा चेक करायचा की आपला जो राऊंड शेप आहे तो व्यवस्थित आलेला आहे की नाही आलेला आहे. आता हे आपण कडाचा कपडा कट करून घेऊया. व्यवस्थित असं किनारी कट करायचं. बघू एकदम फिनिशिंग मध्ये आपला हा गळा आणि हा राऊंड आलेला आहे. कुठेच थोडासा इकडे तिकडे झालेला नाही. हाही कपडा आपण सेम त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा. बघू शकतात. आता हा जो मधला पेपर आहे आपण तोही बाहेर काढून घेऊया. ही शिलाई आपण थोडीशी कट करत चालेल. आता आपण याला लेस लावून घेऊया.
याही साईडला आपण ती लेस लावून घेऊया अर्धी. आता हे जे पॉइंट आहे त्यात आपण शो बटन शोमाने स्टिच करून घेऊया. बघा खूप सुंदर दिसत आहे. आता आपण सगळीकडे हे जे मणी आहे ते स्टिच करून घेऊया. तुम्ही बघू शकतात मणी खूप छान बसलेले आहे. आता आपण इकडे एक छोटासा मस्त फ्लावर बनवूया. दाखवते मी तुम्हाला. आपण आता फ्लावर बनवू. 3.5 आपल्याला रुंदी घ्यायची आणि 3.5 उंची घ्यायची. साडेतीन एकसारखं कट करून घेऊ. असे आपल्याला 6 फॅब्रिक कट करायचे. आता बघा आपण हे 6 फॅब्रिक कट केलेले आहे. एकदा असा फोल्ड करायचा, पुन्हा असा फोल्ड करायचा. आता इकडून असं थोड्याशा प्लेट पाडत चालायच्या आणि सुई धाग्याच्या साह्याने आपण ते शिवून घ्यायच्या. फ्लावरचा व्हिडिओ मी बघा मागच्या रील्स मध्ये पण पाठवलेला आहे. तुम्ही नक्कीच ती रील बघू शकतात पुन्हा एकदा. आणि आताही मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे फ्लावर्स कसं बनवायचं. हे बघा आपण 6 अशा पाकळ्या बनवून घेऊया. बघा आपण 6 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता हे एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घ्यायचा. ओके, एकसारख्या आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहे. सुई दोऱ्याच्या साह्याने त्या पाकळ्या सगळ्या एकत्र करून घेऊया. बघा आपलं हे जाड कपड्याचं फॅब्रिक आहे. तर आपण जे पानं बनवले होते आपण, तर त्याला आपण असं राऊंड शिवून घेऊया जेणेकरून ते व्यवस्थित आपले टिकतील. आता आपण याच्यावर असं शोवाला एक शो बटन किंवा आपल्याकडे असा पॅच असेल तर तो आपण त्याला स्टिच करून घेऊया. फ्लावर खूप सुंदर दिसत आहे. आता ते याच्यावर पण ठेवूया. त्या अगोदर आपण लटकन बनवून घेऊया खाली. आता आपण याला एक खाली लटकन देऊया. कपडा कट करून घेतलेला आहे. आता सरळ सरळ ठेवूया. खालच्या साईडने आपण एक टीप मारून घेऊया. हे बघ, त्यानंतर घेतला आहे. आता याच्या सेंटरला आपण हे ठेवून देऊया. एक थोडस वर खाली येईल या हिशोबाने आपण ते ठेवायचे आणि मशीनने शिलाई मारून घेऊया. हे फ्लावर त्याच्यावर ठेवून सेंटर व्यवस्थित घ्या. तुम्ही सेंटर चेक करायचा आणि हे फ्लावर आपल्याला ठेवायचे. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आपला अशी डिझाईन दिसते. बघा खूप सुंदर आपला असा नेक डिझाईन बनलेले आहे. फ्लावर पण खूप छान बनलेला आहे. तुमचा जर हे कपडा लूज मध्ये असेल, हा कपडा लूज मध्ये असेल तर तुम्ही हे म्हणजे हा जो पॅच आहे तो न लावता तुम्ही शो बटनही लावू शकतात, जेणेकरून तुमची ही डिझाईन छोटी होऊ शकते आणि तीही सुंदर दिसेल. तर तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की
ही डिझाईन ट्राय करा. थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.